मणिपूर संघर्षाच्या संबंधात एक अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक निर्णय समोर आला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याही जोडलेले कथित व्हिसलब्लोअर ऑडिओ टेप्स बदललेले आणि फेरफार केलेले असल्याचे जाहीर केले आहे. गांधीनगर येथील राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या गोपनीय अहवालावर आधारित या निर्णयामुळे हे टेप्स आवाजाच्या तुलनेसाठी वैज्ञानिकदृष्ट्या अयोग्य ठरले आहेत. यामुळे 2023च्या जातीय हिंसाचारात माजी मुख्यमंत्र्यांच्या कथित भूमिकेच्या न्यायालयीन निरीक्षणाखालील तपासावर मोठा परिणाम होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 3 नोव्हेंबर 2025 रोजी NFSLच्या अहवालाचा निष्कर्ष वाचून दाखवले. NFSLने स्पष्टपणे सांगितले की 4 प्रदर्शनात फेरफार आणि बदलाची चिन्हे होती. हा तांत्रिक निष्कर्ष याचिकाकर्त्यासाठी मोठा धक्का आहे. कोहूर याहोरने सीट चौकशीची मागणी केली होती आणि 48 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्ये कुकीठो समुदायाच्या विरोधात हिंसाचार भडकवण्यात उच्च अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे म्हटले होते. NFSLचा हा अहवाल ट्रुथ लॅब या खासगी एजन्सीच्या पूर्वीच्या अहवालाच्या पूर्णपणे विरोधात आहे. या आवाजाचा 93% जुळण्याची शक्यता दर्शवली होती. तथापि सर्वोच्च न्यायालयाने NFSLला देशातील सर्वोत्कृष्ट फॉरेन्सिक लॅब मानले आहे. आता याचिकाकर्त्यांना NFSLच्या निष्कर्षावर उत्तर दाखल करण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ मिळाला आहे. 8 डिसेंबर 2025 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे मणिपूरमधील न्याय आणि शांततेसाठी कायदेशीर संघर्ष अद्याप संपलेला नाही.